पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं बेसिक मॅथ्स स्टडी पॉईंट वरती सहर्ष स्वागत. तर आज आपण काल बघितलं होतं की कसोटीमध्ये 3, 2, 3, 4 व 5 ची कसोटी. आता आज आपल्याला राहिलेल्या कसोटी बघायच्या. तरी देखील या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. थँक्यू. आता बघितलं होतं आपण काल 2, 3, 4 व 5 ची कसोटी. तर आज आपल्याला बघायची आहे 6 ची कसोटी काय असते बघा. 6 ची कसोटी काय असते बघा. ज्या दिलेल्या संख्येला जर 2 व 3 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 6 ने भाग जातो. आता एक्झाम्पल मध्ये आपण ती संख्या घ्यायची धरली तर बघू शकता. हे एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतले. बघा, दिलेल्या संख्येला जर 2 व 3 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला मात्र 6 ने भाग जातो. 2 ने भाग जाण्यासाठी बघा लास्टने 0, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे अंक असले पाहिजे. आणि 3 ने भाग जाण्यासाठी याचे ऍडिशन कशामध्ये पाहिजे रे? 9 + 0 + 4 + 2 3 च्या पट्ट्यामध्ये पाहिजे. बघा 9, 2, 11, 11, 4, 15. बघा 3 च्या पाड्यामध्ये 5 नंबरला 15 आहेत. म्हणजे या संपूर्ण संख्येला काय होतं या ठिकाणी? 6 ने निशेष भाग जातो. आता बघा बाळांनो, अशाच पद्धतीने आता 6 ची कसोटी झाली. आता आपण बघूया त्याच्यानंतर नेक्स्ट कसोटी ही 8 ची कसोटी. बघा 6 ची कसोटी खूप सोपी आहे. बघा दिलेल्या संख्येचा 2 व 3 ने भाग गेला तर समजायची संपूर्ण संख्येला 6 ने निशेष भाग जाणार म्हणजे जाणार. आता बघूया आपण त्या ठिकाणी 8 ची कसोटी काय होती. बघा आपण 4 च्या कसोटीमध्ये दिलेलं होतं की एकक, दशक आणि त्याच्यामध्ये ऍड करायचे बाळांनो व शतक स्थानच्या अंकांना 8 ने भाग जात असेल तर बघा दिलेल्या एकक, दशक, शतक व स्थानच्या अंकांना जर 8 ने भाग जात असेल तर बघा त्या संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. बघा 4 च्या कसोटीत काय घेतलं आपण? फक्त एकक व दशक घेतलं होतं. पण 8 च्या कसोटीमध्ये काय करायचं? एकक, दशक व शतक. आता बघा फॉर एक्झाम्पल मध्ये जर आपण घेतलं जसं की सॉरी 4096. आता बघा या संख्येचे एकक, दशक, शतक स्थान कोणते झालेले? हे झालं आपलं एकक स्थान, हे झालं आपलं दशक स्थान आणि हे झालं आपलं शतक स्थान. बघा या ठिकाणी शतक स्थान मध्ये काय आहे रे बाळांनो? तर 0 आहे. तर बघू आपण या संख्येला 8 ने भाग जातो का? तर बघा 8 1 8, 8 1 8, 8 2 16 राईट जातो. म्हणजे संपूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जाणार. जसं आपण 4 च्या कसोटीमध्ये एक ऑप्शन बघितलं होतं. काय ऑप्शन होतं ते? जर संख्येच्या शेवटी 2 शून्य असतील तर बघा 8 च्या कसोटीमध्ये फक्त डिफरन्स काय? ज्या संख्येच्या शेवटी 3 शून्य पाहिजे. किती रे? 3 शून्य. बघा म्हणजे संख्येच्या शेवटी 3 शून्य असतील. बघा 3 शून्य पाहिजे. किती रे? 3 शून्य असतील तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो म्हणजे जातोच. बघा आता फॉर एक्झाम्पल घेऊ आपण 8000. ठीक आहे, 8000 घेण्यापेक्षा थोडीशी कॉम्प्लिकेटेड संख्या घेऊ आपण. जसे की 1 2 9 1 2 3. बघा आता ही संख्या किती अंकी? बघा 1 2 3 4 5 आणि ही संख्या एकूण 6 अंकी. आता बघा या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येला 8 ने भाग द्यायची गरज नाही. लास्टला बघा 3 शून्य आहेत ना, 100% भाग जाणार. आता आपण डायरेक्ट देऊन बघूया. या ठिकाणी देऊ आपण बघू शकतो 129 1 2 आणि 3. आता बघा 8 1 चा 8,
रिमेनिंग किती उरलेले खाली 0 4 वरून घेतले आपण 9 8 5 चा 80 8 चौक 32 8 45 8 6 48 8 6 चा 48 बघा उरला किती खाली वरून घेतला रे 0 8 1 चा 8 बघा खाली किती उरला 0 2 पुन्हा वरून घेतला 0 8 2 चा 16 बघा खाली किती उरले रे 0 4 पुन्हा वरून घेतलं 0 8 45 म्हणजे बघा रे रिमेनिंग पार्ट किती राहिला आपल्या ठिकाणी 0 राहिला म्हणजे लास्टला जर 3 अंक असेल लास्टला जर 3 डिजिट 0 असतील तर बाळांनो त्या संख्येला 8 ने निश्चय भाग जाणार बघा अशा प्रकारे 6 व 8 ची कसोटी होती. आता बघा रे आपण एक 9 ची कसोटी बघू. 9 ची कसोटी काय असते तर बघा 9 ची कसोटी एक्झॅक्ट सेम टू सेम 3 च्या कसोटी एवढी असते बघा. 3 ची कसोटी काय बघितलं तरी आपण की दिलेल्या संख्यांच्या अंकांची बेरीज जर 9 च्या पटीत असेल तर सिंपल आहे. 9 ची कसोटी म्हणजे काय रे दिलेल्या संख्येच्या प्रत्येक अंकाची बेरीज जर 9 च्या पटीत म्हणजे काय रे तर पाड्यात बघा. जसे की आपण या ठिकाणी संख्या घेतली बघा या ठिकाणी 4 अंकी संख्या घेतली 9459. आता काय करायचं आपण 3 च्या पट्टीत बघण्यासाठी या सगळ्यांचे ऍडिशन करून 3 च्या पट्टीत किंवा पाड्यात आहे का बघू शकतो. आता या ठिकाणी काय करायचं मित्रांनो आपल्याला ही जे दिसते की संख्या यांची ऍडिशन आपल्याला 9 च्या पाड्यामध्ये पाहिजे बघा. तर आपण ऍडिशन घेऊया 9 + 4 + 5 + 9 बघा 4 + 5 9 9 9 किती झाले 27 बघा 27 9 च्या टेबलमध्ये आहे का हो आहे 3 नंबरला आहे म्हणजे या संपूर्ण संख्येला काय होणार आहे 9 ने विशेष भाग जाणार 9 ने भाग जातोच बघा. 9 ची कसोटी काय रे दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज जर 9 च्या पाड्यामध्ये असेल तर त्या संपूर्ण संख्येला 9 ने निश्चित भाग जातो. आता ह्या गोष्टी लाईटली घेण्यासारख्या नाही बाळांनो कारण की हे जे एक्झाम्पल आहेत ना ते कधी कधी खूप म्हणजे कसोट्या ना मोठ्या मोठ्या गणित सॉल्व्ह करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. तर तुम्ही बेसिक मॅथमध्ये तुम्ही कोणतं देखील बुक घ्या त्याच्यामध्ये स्टार्टिंगला नंबर्स आणि त्यानंतर कसोट्या 100% असतात म्हणजे असतात. आता आपण एक लास्टची कसोटी बघूया ती आहे 11 ची कसोटी बघा. आतापर्यंतच्या कसोटी थोडीशी डिफिकल्ट असणारी आहे बस थोडीशी डिफिकल्ट आहे बघू शकतात. काय आहे की दिलेल्या संख्येतील एका आड एक बघा एका आड एक अंकांची बेरीज जर 11 च्या पाढ्यात किंवा अंकांची बेरीज बघा एका आड एक अंकांची बेरीज करून वजाबाकी केली तर ती 11 च्या पाढ्यात बघा ती वजाबाकी आली पाहिजे बरं का बाळांनो 11 च्या पाढ्यात आली पाहिजे किंवा किती आली पाहिजे रे बाळांनो 0 आली पाहिजे. किती 0 असली पाहिजे बघा 0 असली पाहिजे 0 असली नाही आली पाहिजे आपण 0 आली पाहिजे तर त्या संपूर्ण संख्येला बघा तर दिलेल्या संपूर्ण संख्येला काय होतं रे तर ते दिलेल्या संपूर्ण संख्येला 11 ने भाग जातो बघा. दिलेल्या संख्येतील एकाधिक अंकांची बेरीज करून त्या बेरजेची केलेली बेरीज आहे त्या बेरजेची वजाबाकी किती रे एकदा 11 च्या पाड्यात पाहिजे किंवा 0 असली पाहिजे. तर काय होतं त्या संख्येला 11 ने भाग जातात. फॉर एक्झाम्पल मध्ये आपण बघा 121 तुम्हाला मी समजून सांगते एकाधिक अंकांची बेरीज म्हणजे किती बघा एकाधिक म्हणजे ही. आता बघा या ठिकाणी 1 + 1 किती झालं रे 2. आता आपण या 2 मधून 2 गेले वजाबाकी किती आले 0 म्हणजे संपूर्ण संख्येला 11 ने भाग जाणार. आता आपण अजून एक संख्या बघा 1331 ठीक आहे तुम्ही मोठी घेतली बघा एका एक म्हणजे ही आणि ही. आता बघा 1 + 3 आणि 3 + 1 बघा यांची बेरीज किती झाली रे 3 आणि 1 4 3 1 4 यांची वजाबाकी 0 बघा ह्या संख्येला विशेषपणे 11
भाग जाणार म्हणजे जाणार. अशा पद्धतीने आपण एकूण कसोट्या बघूया. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता या दिलेल्या सगळ्या कसोट्यावरती एक्झाम्पल कसे म्हणजे क्वेश्चन कसे पडतात पेपरमध्ये ते आपण बघणार आहोत. तरी पण नक्कीचपणे चॅनलला सबस्क्राईब करून पुढील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक व्हा. आणि अशा पद्धतीने या कसोट्या होत्या. प्लीज या कसोट्यांची रिव्हिजन करा, खूप इम्पॉर्टंट आहे. छोटा चॅप्टर आहे परंतु आपले बेसिक पाया जर म्हणतो त्याची एक पहिली पायरी म्हणून तुम्ही या चॅप्टरचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.